नमस्कार मित्र हो. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण समाजशास्त्र विषयातील पहिल्या प्रकरणातील प्राचीन व मध्ययुगीन भारत हा पहिला उपघटक पूर्णपणे अभ्यासलेला आहे. भारतीय समाजाचा परिचय करून घेत असताना आता आपण वसाहतकालीन भारत हा या पहिल्या प्रकरणातील दुसरा उपघटक आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. मित्र हो, सर्वसाधारणपणे भारतातील वसाहतकालीन कालखंड हा भारतात युरोपीय देशांनी सत्ता प्रस्थापित करण्याचा कालखंड समजला जातो. 16व्या शतकामध्ये व्यापाराच्या उद्देशाने प्रथम पोर्तुगीज भारतात आले. 17व्या शतकाच्या पूर्वार्धात डच आणि ब्रिटिशही भारताच्या किनाऱ्यावर उतरले. फ्रेंच सुद्धा भारतात पोहोचले, पण त्यांचे अस्तित्व अधिक प्रकर्षाने फक्त दक्षिण भारतात पॉंडिचेरी येथे जाणवते. ब्रिटिशांनी 20व्या शतकापर्यंत भारतावर राज्य केले. ब्रिटिशांच्या राजवटीच्या काळामध्ये भारतामध्ये ख्रिश्चन धर्माच्या अँग्लिकन परंपरेचा म्हणजेच चर्च ऑफ इंग्लंडचा प्रभाव अधिक पडलेला होता. भारतात काय म्हणून आले होते ब्रिटिश? ब्रिटिश भारतामध्ये व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. येताना तराजू घेऊन आले आणि भारतातील सामाजिक, आर्थिक, धार्मिक स्थिती पाहता तराजू बाजूला ठेवून हाती तलवार घेऊन भारतावर तब्बल 150 वर्ष राज्य केले. ब्रिटिशांच्या साधारणतः 150 वर्षांच्या काळात भारतातील प्रशासनामध्ये अनेक संस्थात्मक सुधारणा होऊन राज्यकारभाराची घडी सुरळीत झाली. त्याचबरोबर भारतात अनेक सामाजिक सुधारणा होणे देखील शक्य झाले. या गोष्टी आपल्याला नाकारता येणार नाहीत. पारतंत्र्य हे पारतंत्र्यच असते. मात्र ब्रिटिशांच्या सुधारणावादी धोरणामुळे भारतात बऱ्याच गोष्टी नव्याने सुरू झाल्या. आजचा भारत आणि ब्रिटिशकालीन भारत यांची तुलना करताना आजही जुनी माणसे ब्रिटिशांचा काळ आजच्या काळापेक्षा चांगला होता असे सहज बोलून जातात. यावरून आपणास असे म्हणता येईल की ब्रिटिशांची सत्ता, भारतीय समाजाचे पारतंत्र्य ह्या गोष्टी काही फार चांगल्या नव्हत्याच, पण वसाहतीच्या काळातील ब्रिटिश सत्तेच्या प्रभावातून भारतीय समाजामध्ये काही गोष्टी चांगल्या देखील घडल्या. असा भारतीय समाजावरील इष्ट परिणाम किंवा जो चांगला प्रभाव पडला तो आपण शिक्षण पद्धती, संस्कृती, प्रशासन, अर्थव्यवस्था, दळणवळण आणि संपर्क माध्यमे, राष्ट्रवादी चळवळ, समाज सुधारणेच्या चळवळी आणि सामाजिक कायदे या 8 मुद्द्यांच्या माध्यमातून आज आपण समजून घेणार आहोत. सुरुवात करूयात यातील पहिल्या मुद्द्याला, शिक्षण पद्धती. उच्च शालेय पातळीवरील शिक्षण हे इंग्रजी भाषेतून दिले जाई. ब्रिटिश काळामध्ये इंग्रजी भाषा हीच शिक्षण व्यवस्थेतील प्रमुख भाषा होती. त्यामुळे आधुनिक शिक्षण घेतलेल्या भारतीय लोकांमध्ये इंग्रजी ही संपर्क भाषा बनली. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सर्व वंश, जाती आणि धर्माच्या मुलामुलींना प्रवेश घेण्याची मुभा होती. उच्च शिक्षणासाठी ब्रिटिशांनी इंडियन युनिव्हर्सिटीज ॲक्ट 1856 याद्वारे कलकत्ता म्हणजेच कोलकाता, मुंबई म्हणजेच पूर्वीची बॉम्बे आणि चेन्नई म्हणजेच पूर्वीचा मद्रास या 3 ठिकाणी भारतात विद्यापीठाची स्थापना केली. यातील कोलकाता हे भारतातील पहिले विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. आधुनिक शिक्षण पद्धतीमधील विषय आणि अभ्यासक्रम हे धार्मिक नव्हते किंवा ते जाती व्यवस्थेवर आधारलेले नव्हते, तर ते लौकिक जीवनाशी संबंधित म्हणजेच धर्मनिरपेक्ष स्वरूपाचे होते. यामध्ये गणित, विज्ञान, तत्वज्ञान, समाजशास्त्र, इतिहास यासारख्या विषयांचा समावेश होता. या आधुनिक विषयाच्या शिक्षणातून भारतात नवीन बुद्धिवादी वर्ग उदयाला आला. या वर्गातील लोक जन्माने भारतीयच होते, मात्र पश्चिमी विद्येच्या चौकटीमध्ये घडलेले होते. त्यांच्यापैकी काही व्यक्तींनी समाज सुधारणेच्या कार्यामध्ये लक्षणीय कामगिरी केली. बुद्धिनिष्ठता, समानता,
सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता, व्यक्तिवाद यासारखी सामाजिक मूल्ये या बुद्धिवादी वर्गामध्ये खोलवर रुजली गेली आणि हाच भारतीय समाजातील शिक्षण पद्धतीतील ब्रिटिश काळातील हा इष्ट प्रभाव आहे, चांगला परिणाम आहे। यानंतरचा दुसरा मुद्दा म्हणजे संस्कृती। भारतातील खाद्य संस्कृती, पेहराव, सामाजिक रीतीभाती, वर्तणुकीचे संकेत, भाषा, खेळ आणि मनोरंजन इत्यादी बाबतीमध्ये समाजातील सुशिक्षित वर्गातील अभिजनांनी ब्रिटिश जीवन पद्धतीचे अनुकरण करण्याला सुरुवात केली। अभिजन म्हणजे सत्ता, पैसा, बुद्धी यांच्या जोरावर सर्वाधिक महत्त्वाचा किंवा सर्वोत्तम मानला जाणारा एक वर्ग म्हणजे अभिजन किंवा शिष्टजन होय। हा बोटावर मोजण्या इतका असतो, म्हणूनच तो इतर लोकांपेक्षा श्रेष्ठ मानला जातो। या भारतातील अभिजन वर्गाने ब्रिटिश जीवनसरणीचे अनुकरण करण्याच्या या प्रक्रियेला प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ डॉक्टर M.N. श्रीनिवास यांनी पाश्चात्तीकरण असे नाव दिले। याचा अर्थ पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण, ब्रिटिश संस्कृतीचे अनुकरण। या पाश्चात्य संस्कृतीच्या भारतातील प्रभावाचे वर्गीकरण 4 प्रकारामध्ये केलेले आहे। यातील पहिला प्रकार म्हणजे मूळ सांस्कृतिक लक्षणे हळूहळू घटत जाणे किंवा कमी होत जाणे म्हणजे व्ययमूलक, म्हणजेच ज्याला इंग्रजीमध्ये इलिमिनेटिव्ह असं म्हटलं जातं। तर वृद्धिमूलक म्हणजे मूळ सांस्कृतिक लक्षणांमध्ये नवीन लक्षणांची भर पडणे। तर पुष्टीमूलक म्हणजे सपोर्टिव्ह म्हणजेच मूळ सांस्कृतिक लक्षणाने अधिक समृद्ध बनणे। तर संमिश्रतामूलक म्हणजे सिंथेटिक म्हणजेच जुन्या नव्यांच्या एकत्रीकरणातून नवीन लक्षणे विकसित होणे। अशा प्रकारे पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाचे हे 4 प्रकार नमूद केलेले आहेत। यानंतरचा तिसरा मुद्दा म्हणजे प्रशासन। ब्रिटिशांनी प्रशासन चालविण्यासाठी नवीन प्रशासकीय यंत्रणा उभारली। प्रशासन चालवण्यासाठी किंवा कारभार करण्यासाठी आर्थिक सेवा, शिक्षण सेवा, महसूल सेवा आणि प्रशासकीय सेवा यासारख्या विविध सेवांचे विभाग स्थापन केले गेले आणि हे सर्व विभाग ब्रिटिशांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी स्थापन केले होते। ब्रिटिशांनी नवीन न्यायपद्धत निर्माण केली। जातीपातीचा विचार न करता धर्मनिरपेक्ष पद्धतीने या नवीन न्यायव्यवस्थेची अंमलबजावणी केली जात होती। वतनदार आणि जमीनदार यांचे वहिवाटीप्रमाणे चालत आलेले विशेष अधिकार इंग्रजांनी रद्द केले आणि त्याचा परिणाम असा झाला की भारतीय लोकांच्या मानसिकतेमध्ये हळूहळू लोकशाहीची मूल्ये हळूहळू झिरपू लागली। इंडियन कौन्सिल ॲक्ट, इंडियन सिव्हिल सर्व्हिस ॲक्ट जो 1861चा आहे, त्याचप्रमाणे इंडियन हायकोर्ट ॲक्ट या सर्व कायद्यांमुळे कार्यकारी, कायदेविषयक आणि न्यायविषयक प्रशासन पद्धतीमध्ये महत्त्वाचे बदल घडून आले। ब्रिटिशांनी स्थापन केलेले हे मुंबई येथील उच्च न्यायालय आहे, त्यास बॉम्बे हायकोर्ट या नावाने देखील ओळखले जाते। याचप्रमाणे इतरही प्रशासकीय कार्यालयांच्या भव्य दिव्य इमारतींची निर्मिती ब्रिटिश काळात झालेली आहे। या केवळ इमारती नसून भारतीय इतिहासातील वैभवशाली वारशाच्या या साक्षीदार आहेत। यानंतर चौथ्या मुद्द्याकडे आपण वळूयात, अर्थव्यवस्था। औद्योगिक वाढ आणि तिच्या हातात हात घालून येणारे शहरीकरण यामुळे वसाहतीच्या काळामध्ये भारतातील अर्थव्यवस्थेत मूलभूत स्वरूपाचे बदल घडून आले। बदलती अर्थव्यवस्था आणि औद्योगिक कारखान्यांच्या संख्येमध्ये झालेल्या वाढीतून जातीनुसार कौशल्य, व्यवसाय आणि त्यावर आधारलेले सामाजिक संबंध यांची चौकट हळूहळू बदलू लागली। शिक्षण आणि उत्पन्न या निकषावर आधारलेले नवीन सामाजिक वर्ग या भारतामध्ये उदयाला येऊ लागले। जाती जातीमधील पारंपरिक विधी निषेधांची बंधने हळूहळू गळून पडू लागली।
ब्रिटिशांनी लागू केलेल्या नवीन महसूल पद्धतीचा खेड्यामध्ये राहणाऱ्या शेतकरी वर्गावर विपरीत परिणाम झाला. त्या काळात शेतीचे व्यापारीकरण झाले. निर्वाह अर्थव्यवस्थेची जागा नफ्यावर पोसल्या जाणाऱ्या बाजार व्यवस्थेने घेतली. त्यामुळे शेतीमध्ये नगदी पिकांना महत्त्व येऊन त्याचा परिणाम अन्नधान्याच्या उत्पादनावर झाला. आपल्याला असा प्रश्न पडेल की नगदी पीक म्हणजे काय? ज्या पिकांची विक्री करून शेतकऱ्यास रोख रक्कम मिळते किंवा नफा मिळवण्यासाठी केलेले जे उत्पादन असते त्याला नगदी पीक असे म्हटले जाते. उदाहरणार्थ कापूस असेल, ऊस असेल, ही काही नगदी पिके आहेत. बंगाल आणि ओरिसा येथे 1856 साली पडलेला दुष्काळ या बदलाचा साक्षी आहे. यानंतरचा 5वा मुद्दा आहे दळणवळण आणि संपर्क. ब्रिटिश काळात भारतभर रेल्वे आणि रस्ते यांची उभारणी तसेच टपाल आणि तार या सोयी सुरू केल्या गेल्या. त्यामुळे देशातील कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत आणि स्त्रोतांपर्यंत पोहोचणे सहज शक्य झाले. 1869 मध्ये सुएझ कालवा खुला झाल्यामुळे व्यापार वाढला. त्यामुळे पूर्वी भारतातील कच्चा माल इंग्लंडला पोहोचविण्याचे जे कठीण असलेले काम होते ते काम अधिक सोपे झाले. वाहतूक आणि संपर्क साधनामधील सुधारणांमुळे भारतीय कच्च्या मालासाठी अधिक बाजारपेठा उपलब्ध झाल्या. रेल्वे आणि टपाल सेवा ही भारताला इंग्रजांकडून मिळालेली देणगी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यापुढील 6वा घटक म्हणजे राष्ट्रवादी चळवळ. विचारांचे आदानप्रदान आणि संपर्कासाठी इंग्रजी भाषेचा शिक्षित व्यक्तींनी केलेला वाढता वापर हा राष्ट्रवादाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी फार महत्त्वाचा ठरला. त्यामुळे राष्ट्रवादाच्या चळवळीला चालना मिळाली. परकीय असणाऱ्या ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध भारतीय लोकांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाच्या भावनेमुळे ब्रिटिशांविरुद्ध चले जाव हा नारा दिला गेला आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला गती मिळाली. 19व्या शतकामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा उदय, महात्मा गांधींचे स्वातंत्र्य लढ्यासाठी मिळालेले नेतृत्व या प्रमुख गोष्टी राष्ट्रवादी चळवळीतूनच निर्माण झालेल्या आहेत. या पुढील मुद्दा समाज सुधारणेच्या चळवळी. भारतीय समाजातील वरच्या थरातील आणि शिक्षित वर्गातील लोक सामाजिक सुधारणा घडवून आणण्याच्या कामामध्ये अग्रभागी होते. 19व्या शतकामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणेच्या अनेक चळवळी उभ्या राहिल्या. राजा राममोहन राय, स्वामी दयानंद सरस्वती, महात्मा गांधी, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर ॲनी बेझंट इत्यादींनी या चळवळी उभ्या केल्या. त्यांनी कालबाह्य प्रतिगामी प्रथा नष्ट करण्यासाठी संघर्ष चालू केला होता. तर अनेक जण सामाजिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व्यक्तींना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून काम करत होत्या. आर्य समाजासारख्या संघटना वैदिक परंपरांचे पुनर्जीवन आणि वैदिक ज्ञान आधुनिक अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करावे यासाठी प्रयत्न करत होत्या. एकंदरीतच भारतामध्ये समाज सुधारणेच्या चळवळीला गती मिळाली ती या ब्रिटिश कालखंडामध्येच. मित्रहो, वसाहतकालीन भारतातील आणि ब्रिटिश साम्राज्यातील शेवटचा सुधारणावादी घटक म्हणजेच सामाजिक कायदे. सामाजिक कायद्याचा संबंध सामाजिक न्याय, समाज कल्याण, अपेक्षित सामाजिक सुधारणा तसेच भारतीय समाजातील दुर्बल घटकांना संरक्षण देणे या गोष्टीशी आहे. समाज सुधारणेचा प्रयत्न करणारे गट, संघ यांची संख्या वाढल्यामुळे प्रचलित दुष्ट प्रथांवर बंदी आणणारे कायदे अंमलात आणण्यासाठी ब्रिटिश सरकारवर दडपण आणणे शक्य झाले. येथे हेही लक्षात घ्यायला हवे की केवळ कायदे कानून करून समाजातील परिवर्तन साधता येत नसते. मात्र त्यामुळे अन्याय, दडपशाही, शोषण आणि अपशब्दांचा प्रयोग यासारख्या गोष्टींना बळी पडलेल्या व्यक्तींना त्यातून आशा निर्माण होते. म्हणतात ना, बुडत्याला काडीचा आधार असतो. ब्रिटिश सत्तेमध्ये जे वेगवेगळे कायदे करण्यात आले त्यापैकीच
1829चा सती प्रतिबंधक कायदा, 1843चा इंडियन स्लेव्हरी कायदा, 1850चा कास्ट डिसेबिलिटी रिम्युव्हल कायदा, 1856चा विधवा पुनर्विवाह कायदा, 1870चा स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध कायदा, 1872चा स्पेशल मॅरेज कायदा आणि 1929चा बालविवाह विरोधी कायदा हे सर्व वसाहतकालीन भारतातील ब्रिटिशांनी निर्माण केलेले काही महत्त्वाचे कायदे आहेत. कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी मात्र समाजाची मानसिकता फार महत्त्वाची असते, हे मी यापूर्वी देखील सांगितले. मित्रहो, वसाहतकालीन भारतातील ब्रिटिश सत्तेचा भारतीय समाजावरील या विविध क्षेत्रातील इष्ट अथवा दृश्य परिणाम याबाबत आढावा घेण्याचा प्रयत्न केला आणि यातून आपण वसाहतकालीन भारत आणि खास करून ब्रिटिश साम्राज्याचा भारत याविषयीची आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय समाज याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.